नमस्कार मित्रांनो, बातमी न्यूज यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये 10वी झालेल्या मुलांसाठी ₹20,000 पगाराच्या पगारावरती सरकारी नोकरी ज्या निघालेल्या आहेत, त्या नोकरीच्या संधीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. एम-एस-डब्ल्यू कुक स्वयंपाकी, एम-एस-डब्ल्यू ब्लॅकस्मिथ लोहार, एम-एस-डब्ल्यू मेसन राजमिस्त्री, एम-एस-डब्ल्यू मेस वेटर या पदाची एकूण 411 जागा या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये सध्या निघालेल्या आहेत. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन काय असते आपण पाहूया. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत बॉर्डर रोड विंग्स येते. त्याच्या अंतर्गत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन काम करत असते. याच्या मुख्य जबाबदाऱ्या सीमावर्ती भागात रस्ते बांधकाम, रस्त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन करण्याचे काम, प्राकृतिक आपत्तीच्या वेळेस भूस्खलन, पूर, भूकंप अशा परिस्थितीमध्ये जे रोड ब्लॉक होतात सीमांत भागांमध्ये, त्याला मोकळे करायचं काम आणि वाहतूक पुनर्स्थापित करण्याचं काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन करत असते. या पदासाठी सर्वसामान्याची मर्यादा आहे, ती सर्वसामान्य मर्यादा 25 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्ष इतकी आहे. जन्मतारखेनुसार जर आपण बघितलं तर ओपनसाठी 24 फेब्रुवारी 2000 ते 24 फेब्रुवारी 2007 या दरम्यान जन्म झालेली मुलं उमेदवार पात्र आहेत. ओबीसी कॅटेगरीमध्ये 24 फेब्रुवारी 1997 ते 24 फेब्रुवारी 2007च्या दरम्यान या दोन्ही तारखा धरून जे उमेदवार जन्म ज्यांचा झालेला असेल ते या पदासाठी पात्र आहेत. त्यानंतर SC/ST कॅटेगरीच्या मुलांसाठी 24 फेब्रुवारी 1995 ते 24 फेब्रुवारी 2007च्या दरम्यान जन्म झालेली मुलं अर्ज करू शकतात. उंची, वजन आणि छाती आपण बघू. सेंट्रल रिजनसाठी आपल्या भागासाठी म्हणजे मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रासाठी 157 सेंटीमीटरची हाईट उंची असणं आवश्यक आहे. छाती न फुगवता 75 सेंटीमीटर, फुगवून 80 सेंटीमीटर, वजन 50 किलो असणं आवश्यक आहे. आता हे जे आहे हा क्रायटेरिया प्रत्येक रिजनसाठी वेगळा आहे. आपल्या रिजनसाठी हा क्रायटेरिया आहे. इतर रिजनमध्ये जे मुलं राहत असतील त्यांनी सविस्तर जाहिरात पाहावी. जाहिरातीची लिंक जी आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता आपण पाहू. एम-एस-डब्ल्यू कुकसाठी 10वी पास वरती फॉर्म भरता येतो. एम-एस-डब्ल्यू राजमिस्त्री मेसनसाठी मेसनचा जो ITI कोर्स आहे तो केलेला असला पाहिजे 10वी सोबतच. त्यानंतर लोहारसाठी सुद्धा ITI पास असणं आवश्यक आहे आणि एम-एस-डब्ल्यू मेस वेटरसाठी 10वी बेसवर फॉर्म भरता येतो. परीक्षा फी याच्यासाठी असणारी ओपन OBCसाठी केवळ ₹50, SC/STसाठी आणि दिव्यांगासाठी फी नाही आहे. आणि जे पेमेंट आहे ते पेमेंट करण्यासाठी जी लिंक आहे ती लिंक इथं दिलेली आहे. हीच लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे. पेमेंट कसं करायचं आपण पुढे पाहूया. प्रवर्गणीय एकूण रिक्त पदे, एकूण जागा जे 411 जागा आहेत त्या जागा कशा डिवाईड झाल्या आहेत कॅटेगरीज आपण पाहू. पदासाठी ओपनच्या 77 जागा आहेत, OBCच्या 18 जागा आहेत, SCच्या 32, STच्या 19, EWSच्या 7 जागा आहेत. म्हणजे एकूण पदासाठी 147 जागा. तर राजमिस्त्री पदाच्या 81 ओपनसाठी, 54 OBCसाठी, SCसाठी 22, STसाठी 5, EWसाठी 10, एकूण 172 जागा राजमिस्त्रीसाठी. मेस वेटरच्या एकूण 6 जागा ओपनसाठी, OBCसाठी 5 जागा, SCसाठी 0, STसाठी 0, EWसाठी 0 आणि एकूण 11 जागा. अशा एकूण म्हणून 411 जागा रिक्त आहेत. दिव्यांग आरक्षणाचं जर आपण बघितलं, एम-एस-डब्ल्यू कुकसाठी रिक्त पदे 10 आहेत. OHचे 2, VHचे 3, HHसाठी 4 आणि अदर दॅन OH, HH, VH 1 आहे. एम-एस-डब्ल्यू लोहारसाठी 7 जागा रिक्त आहेत. त्यापैकी OHला 2, VHला 1, HHला 1 आणि अदर दॅन OH, HH आणि VH 3. पे स्केल 1 असणार आहे. 5,200 ते 20,200 या पदासाठी पगार असणार आहे. महत्त्वाचे दिनांक आपण पाहू. अर्ज प्राप्तीची सुरुवात. हा फॉर्म ऑनलाईन नसून ऑफलाईन फॉर्म आहे. हा फॉर्म जो आहे तो 11 जानेवारी 2025 पासून म्हणजे तिथे पोहोचण्याची जी दिनांक आहे दिलेल्या पत्त्यावर ते 11 जानेवारी 2025 पासून ते 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत म्हणजे 24 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. 24 फेब्रुवारी 2025च्या आत दिलेल्या पत्त्यावरती आपला अर्ज पोहोचता करायचा आहे. अतिदूर क्षेत्र, पूर्वोत्तर राज्य, काश्मीर, अंदमान निकोबार बेटे किंवा दुरून जर कोणी फॉर्म पाठवत असेल दूरच्या राज्यातून तर त्यांना 11 मार्च 2025 तारीख दिलेली आहे. अर्ज आपण पाहूया. हा अर्ज डाउनलोड आपल्याला त्यांच्या BROच्या वेबसाईटवरून करता येतो. त्याची वेबसाईट जी आहे BROची ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन आपल्याला हा अर्ज डाउनलोड करायचा आहे. अर्ज आपण पाहूया कशा पद्धतीनं भरायचा. असा हा अर्ज आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा. याच्यावरती वरती ऑफिस यूजसाठी जी जागा दिलेली आहे तिथे काही भरायचं नाही आहे. नंतर नेम ऑफ पोस्ट ते आपल्याला ज्या पदासाठी अर्ज करतो आपण त्या पदाची माहिती इथे लिहायची, पदाचं नाव. तर हा अर्ज जो आहे फक्त इंग्लिश आणि मराठीमध्ये भरायचा. तर मोस्टली हा इंग्लिशमध्येच भरलेला चांगला आहे. याच्यामध्ये आपल्याला सर्व माहिती कॅपिटल लेटरमध्ये भरायची आहे. त्यानंतर सिरियल नंबर ऑफ पोस्ट इन ॲडव्हर्टाइजमेंट, जे जाहिरातीमध्ये जे पदाचा क्रमांक असेल तो इथे टाकायचा आहे.
त्यानंतर कॅटेगरी, जी आपली कॅटेगरी असेल ओपन, EWS, SC/ST ती इथे आपल्याला टिक करायची आहे. इथे फोटो अटॅच करायचा आहे, म्हणजे फोटो पेस्ट करायचा आहे, स्टेपल करायचा नाही आहे. त्यानंतर इथे ESM जर एक सर्व्हिसमन वगैरे असेल तर इथे आपल्याला त्याचे किती वर्षाचा अनुभव आहे तो इथे टाकायचा आहे. वेटेज मार्क्स, तुमचे जे गुण आहेत ते गुण इथे टाकायचे आहेत तुम्हाला. क्वालिफिकेशन 10वीच्या पर्सेंटेजनुसार. ॲडिशनल जर क्लेम काही असेल गुणांचा तर तो इथे टाकणार. यासाठी आपल्याला सविस्तर जाहिरात पाहावं लागेल. जाहिरातीसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती पाहून त्यानुसार वेटेज जर ॲडिशनल असेल तर तो आपण इथे टाकून टोटल पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. त्यानंतर जर मायनॉरिटी कम्युनिटी असेल, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख वगैरे, तर तिथे आपण टिक करायचं आहे. त्यानंतर इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी EW जर असेल तर येस टाकायचं आहे, नसेल तर नो टाकायचं आहे. नेम ऑफ द कॅन्डिडेट इन ब्लॉक लेटर, 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार ही माहिती भरायची, सर्व कॅपिटल अक्षरात भरायचं आहे. एका डब्यामध्ये एक अक्षरी या पद्धतीने आपल्याला इथे माहिती भरायची. त्यानंतर फादर्स नेम, वडिलाचं नाव इथे टाकणार मग कॅपिटल लेटरमध्ये. त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ, इथे डेट, इथे मंथ आणि इथे इयर. त्यानंतर परमनंट ॲड्रेस आपल्याला इथे भरायचा आहे. या ठिकाणी प्रत्येक बॉक्समध्ये एक एक अक्षरी अक्षरी या पद्धतीने भरायचं आहे. स्टेट इथे टाकणार, पिन इथे टाकणार आहोत आपण. प्रेझेंट ॲड्रेस इथे भरणार आहोत. त्यानंतर जर इतर आरक्षण असेल, एक सर्व्हिसमन वगैरे, तर इथे येस टाकणार. सन ऑफ सर्व्हिंग रिटायर्ड GREF असेल तर इथे येस किंवा नो असेल तर नो. त्यानंतर इथे ब्रदर ऑफ सर्व्हिंग GREF आर्मी असेल तर येस नो. त्यानंतर NCC जर असेल तुमचं बी सर्ट तर येस टाका, असेल तर नो टाका. NCC सी सर्टिफिकेट असेल तर येस टाका, नसेल तर नो टाका. वेदर CPL असेल तर येस टाका, नसेल तर नो टाका. वेदर जम्मू काश्मीरचे मायग्रंट जर असेल तर येस, नसेल तर नो. स्पोर्ट्स पर्सनचं जर सर्टिफिकेट असेल तर येस टाका, नसेल तर नो टाका. अशा पद्धतीने ही माहिती भरल्याच्यानंतर इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन भरायचं आहे आपल्याला. आपली एक्झाम कोणती, SSC आहे तर SSC इथे टाका. कोणत्या वर्षी पास झालं, सेंटर कोणतं, सॉरी तुमचं बोर्ड युनिव्हर्सिटी कोणती होती ते इथे टाका. त्यानंतर सब्जेक्ट, कोणत्या सब्जेक्टमध्ये किती गुण मिळाले, सब्जेक्टचं नाव इथे टाकायचे. मिळालेले गुण कितीपैकी मिळाले ते आउट ऑफ मार्क्स इथे टाकणार आणि पर्सेंटेज इथे टाकणार. या पद्धतीने त्यानंतर ITIचे बेसवर तुम्ही जर फॉर्म भरत असले तर मग ITIची माहिती इथे टाकणार आहोत आपण. इथे परीक्षेचं नाव, कोणता ट्रेड असेल तर तो ट्रेड, त्याच्यानंतर पासिंग वर्ष, युनिव्हर्सिटीचं नाव, मार्क्स किती मिळाले, कितीपैकी पर्सेंटेज. त्यानंतर जर अपंगत्व वगैरे असेल ते सुद्धा माहिती आपल्याला भरायची. इथे ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती विचारलेली आहे. तर जर लाईट मोटर व्हेकल असेल, हलके वाहन, तर इथे टाकणार आहोत आपण कोणत्या तारखेला इश्यू केलं, कोणत्या ऑथॉरिटीने केलं आणि पिरियड त्याचा कधीपासून कधीपर्यंत आहे, रिन्युअल कधी. HME असेल तर ते इथे आपण माहिती भरणार आहोत. त्याच्यानंतर टोटल एक्सपिरियन्स जर अनुभव असेल तर तो अनुभव इथे टाकणार आहोत आपण. त्यानंतर CPLचा एक्सपिरियन्स असेल तर तो इथे आपण भरणार आहोत. कॉन्टॅक्ट नंबर इथे टाकणार आहोत. जो मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक असेल तो नंबर इथे टाकायचा आहे. इतर कुठलाही नंबर टाकायचा नाही. त्यानंतर आधार कार्ड नंबर इथे टाकणार आहोत आपण. ईमेल ॲड्रेस इथे टाकायचा आहे. कॅपिटल लेटरमध्ये आपल्याला ईमेल ID लिहायचा आहे इथे. इथे दिलेलं आहे इन कॅपिटल लेटर्स. त्यानंतर डिक्लेरेशन वाचून इथे प्लेस, ठिकाण, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरतात ज्या गावातून, त्या गावाचं नाव आणि डेट इथे टाकणार आहोत आपण. तारीख ज्या तारखेला भरलात. त्यानंतर डाव्या हाताचा अंगठा इथं आपण लावणार आहोत. इथे सिग्नेचर करायची आहे. अशा पद्धतीनं तिसरा ते चौथं पेज आपलं येईल. तिथे आपल्याला इथे फोटो चिटकवायचा आहे. ॲडमिट कार्ड म्हणून ऑप्शन येईल. त्याच्यावरती फोटो चिटकवा. इथे स्टेपल करू नका. फोटो चिटकवायचा आहे इथे प्रॉपरली. त्यानंतर इथे नाव टाकायचं आहे. सन ऑफमध्ये वडिलाचं नाव. इथे तुमचा पत्ता टाकायचा आहे. पोस्ट ऑफिस टाकायचं आहे. तालुका, जिल्हा, राज्य आणि पिनकोड टाकायचा आहे. आधार नंबर टाकायचा आहे. ही सर्व माहिती भरून खाली जी जागा आहे ही रिक्त सोडायची आहे. इथे कुठेही काही भरायचं नाही आहे. अशा रीतीनं हा फॉर्म भरून झाल्याच्या नंतर आपल्याला याचं पेमेंटसुद्धा करायचं असते. तर पेमेंट आपण पाहूया कशा पद्धतीनं करायचं. तर पेमेंट करण्यासाठी आपल्याला मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याच्यावरती गेल्याच्यानंतर अशा पद्धतीचं इंटरफेस ओपन होईल. इथे जाऊन इथे आपल्याला ॲप्लिकंट नेम, जे तुमचं नाव टाकायचं आहे, वडिलाचं नाव टाकायचं आहे, नॅशनॅलिटी इंडियन टाकायची, तुमची डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ॲड्रेस, स्टेट म्हणजे राज्य, त्यानंतर तुमचा पिनकोड, आधार नंबर, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, जाहिरातीचा नंबर तो इथे टाकायचा. ट्रेड, ज्या ट्रेडसाठी आपण अर्ज करत आहोत, अमाऊंट आपण जी भरत आहोत ₹50 ती. तर ओपन आणि OBCसाठीच फक्त ही फॉर्मॅलिटी आहे. SC/ST किंवा दिव्यांग असेल तर त्याला पेमेंट करायची गरज नाही आहे. त्यानंतर इथे पुन्हा नेमचं नाव येईल, जन्मतारीख येईल, मोबाईल नंबर येईल, ईमेल ID येईल. इथे टिक करून इथे तुमचा हा जो कॅप्चा आहे हा टाकून सेव्ह इथे नेक्स्ट करायचे. नेक्स्ट केल्यानंतर जी भरलेली माहिती ती पुन्हा आपल्याला व्हेरीफाय करण्यासाठी इथे येते. ती माहिती पूर्णपणे बरोबर आहे का चेक करायची. त्यानंतर कंप्लीट पेमेंटचा ऑप्शन येईल. तिथे जाऊन आपलं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा जे इतर माध्यम आहेत पेमेंटचे, त्याचा वापर करून पेमेंट करायचे आणि पेमेंट झाल्याच्या नंतर जी स्लिप येईल ती स्लिप आपल्याला डाउनलोड करून घ्यायची, त्याची प्रिंट काढून ठेवायची. ही प्रिंट आणि हा भरलेला जो अगोदर आपण भरला होता फॉर्म,
तो फॉर्म हा एकत्र करायचा आहे आणि याच्यासोबत काही डॉक्युमेंट आपल्याला पुन्हा अटॅच करायचे आहेत. जे डॉक्युमेंटची लिस्ट आहे ती या पद्धतीने: डोमिसाईल प्रमाणपत्र, 10वीचे गुणपत्र किंवा बोर्ड सर्टिफिकेट, जन्मदाखला किंवा जन्माचं प्रूफ असलेलं कुठलेही डॉक्युमेंट, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा इतर कुठले डॉक्युमेंट, त्यानंतर जातीचा दाखला असेल तर ज्यांना कास्टमधून फॉर्म भरला असेल त्यांनी, EWS असेल तर EWS, हे सगळे डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड केले तरी चालतील किंवा गॅजेटेड ऑफिसरकडून अटेस्टेड करून घ्यायचे. हे डॉक्युमेंट त्याच्यासोबत जोडायचे आहेत आपल्याला या फॉर्मसोबत. पेमेंट केल्याची पावतीच्या सोबत जोडायची आणि हे सगळं जमा करून पोस्टाने आपल्याला कुरिअर करायचं आहे. तर पोस्टमध्ये गेल्याच्यानंतर तुम्ही जे इन्व्हॉल्व घेणार आहात त्या इन्व्हॉल्ववरती तुम्हाला या पद्धतीने लिहायचं: ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ. इथे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करतात त्या पदाचं नाव लिहायचं आहे, कॅटेगरी तुमची इथे टाकायची आहे. एवढं सगळं टाकायचं नाही, जी कॅटेगरी असेल तेवढीच टाका फक्त. त्यानंतर वेटेज इथे ते पर्सेंटेज जे मिळालेलं तुम्हाला 10वीचं ते पर्सेंटेज इथं टाकायचं आणि त्यानंतर जो हा अर्ज आहे तो ह्या पाकिटात टाकून हे पाकिट तुम्हाला या ॲड्रेसला पाठवायचं आहे: कमांडंट CREF GREF सेंटर, दिघी कॅम्प, आळंदी रोड, पुणे 411015. हा पत्ता जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी देणार आहे, तिथून सुद्धा तुम्ही हा घेऊ शकता. त्या पत्त्यावर तुम्हाला हा जो अर्ज आहे पूर्णपणे तो डिस्पॅच करायचा आहे. तर हा अर्ज 24 फेब्रुवारी 2025 या तारखेच्या आत या ठिकाणी पोहोचला पाहिजे. त्यानंतर येणारे अर्ज हे ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्यानंतर तुम्हाला त्याचं हॉल तिकीट जे आहे ते ॲडमिट कार्ड मिळेल परीक्षेसाठी. याची परीक्षा होईल. तर तुमच्या ट्रेडनुसार जे प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या आधारावर ही परीक्षा घेतली जाते. या या परीक्षेचा जे हॉल तिकीट आहे त्याच्यावरती तुम्हाला परीक्षा केंद्र, परीक्षा दिनांक, ठिकाण इत्यादी माहिती मिळत असते. त्यानंतर या परीक्षेत पास झाल्यावर तुम्हाला स्किल टेस्टसाठी बोलावलं जातं. स्किल टेस्टमध्ये कुकसाठी फळे, भाजीपाला कापणे, मसाले ओळखणे, भांडी धुणे, जागेची स्वच्छता, अन्नाची सजावट, सुगंधीकरण, जसं तुमच्या जॉबशी संबंधित जे काम आहे त्याच्याशी संबंधित स्किल टेस्ट घेतले जाते. तसंच राजमिस्त्रीसाठी जे मिस्त्री काम आहे, विटाचे बांधकाम, दगडाचे बांधकाम, माल कालवणे, व्हायब्रेटर, शटरिंग उभारण्याचं ज्ञान, डागडुजी वगैरे इत्यादीची जी स्किल टेस्ट आहे ती घेतली जाईल. जर तुम्ही लोहारसाठी फॉर्म भरत असाल तर गेज आणि मोजमापन साहित्याचा वापर कसा करायचा, डेंटिंग कसं करायचं, उपलब्ध साहित्यातून वेगवेगळे आकार कसे बनवायचे, वेगवेगळे डायस, फासे कसे बनवायचे, या संदर्भातली जी स्किल टेस्ट आहे ती घेतली जाते. आणि जे MSW मेस वेटरसाठी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी पेयजल कसं वाढायचं त्याचे शिष्टाचार, अन्न वाढण्याचे शिष्टाचार, वेगवेगळी भांडी वापर कशी करायची त्याचा शिष्टाचार, वेगवेगळ्या ओकेजनसाठी जेवणाचा टेबल कसा सजवायचा त्याचं त्या बाबतीचे टेस्ट किंवा बेड तयार करणे, किंवा अन्नपदार्थाची ओळख, पेयजलाची ओळख इत्यादी प्रकारची जी स्किल टेस्ट आहे ती त्या ठिकाणी घेतल्या जाते. आणि ही टेस्ट झाल्याच्यानंतर आपल्याला एक शारीरिक क्षमता चाचणीसुद्धा द्यायची आहे. यामध्ये 10 मिनिटाचा वेळ दिला जातो. त्यात 1.6 किलोमीटरची रनिंग आपल्याला करायची आहे. 1.6 किलोमीटर. आणि ही या सर्व 3 टेस्ट झाल्यानंतर म्हणजे तुमची एक्झाम, रायटिंग एक्झाम होईल ती लिखित स्वरूपात. ती झाल्याच्यानंतर तुमची स्किल टेस्ट होईल. स्किल टेस्ट झाल्याच्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी आणि याच्यात पास झाल्याच्यानंतर तुम्हाला जॉइनिंगसाठी रिपोर्टिंग करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला कॉल लेटर पाठवलं जातं. हे ओरिजिनल कॉल लेटर घेऊन याच्यासोबत जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला घेऊन जायचे. ते या पद्धतीनं ओरिजिनल कॉल लेटर, जो मोबाईल नंबर अर्जात नमूद केला आहे तो नंबर आधार कार्डला लिंक असणे महत्त्वाचे आहे. तो तसे अपडेट केलेले आधार कार्ड घेऊन जायचे सोबत. ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड शिवाय इतर जे ID कार्ड आहे, जसं पॅन कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल किंवा बँक पासबुक किंवा इतर कुठलंही गव्हर्नमेंटनी दिलेलं ID कार्ड ते आपल्या सोबत न्यायचे. त्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे 10वी, ITI वगैरे, जातीचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र असल्यास, EWS इन्कम प्रमाणपत्र असल्यास, दिव्यांग प्रमाणपत्र असल्यास, अन्य आवश्यक ती कागदपत्रे जसे एक्स आर्मी वगैरे इतर जर तुम्ही आरक्षण घेत असला तर त्या पद्धतीने डॉक्युमेंट सोबत नेणं आवश्यक आहे. त्याची जी वेबसाईट आहे ती https://marvels.bro.gov.in. आणि याच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्या संदर्भातले लिंक इथे दिलेले आहेत. या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देत आहे. तिथून तुम्ही त्याच्यावरती या वेबसाईटवर जाऊन सविस्तर जाहिराती डाउनलोड करून घेऊ शकता आणि पेमेंट करण्यासाठी लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन पेमेंट करू शकता. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असेच आमचे नवीन-नवीन व्हिडिओ आम्ही या YouTube चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे काही नवीन जाहिराती येतात, नवीन जॉब्स निघतात त्याबद्दलची माहिती या YouTube चॅनलच्या माध्यमातून आम्ही शेअर करणार आहोत. जर तुम्हाला आमचा प्रयत्न आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.